मेडिकल ऍडमिशन प्रोसेसला सुरुवात केव्हा होऊ शकते असा प्रश्न अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये होता. एक्झॅक्टली ऑल इंडिया काउन्सिलिंग केव्हा असणार आहे, महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग केव्हा असणार आहे आणि आता विद्यार्थ्यांनी काय तयारी करणं गरजेचं आहे, या सर्व गोष्टी सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं एकच दास विद्यार्थ्यांचा मेडिकल प्रवेश या आपल्या वायब्रंट सिरीजमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आता आपल्याला इथे बघू शकता तुम्ही जे एमसीसीचं पोर्टल आहे बघा तुम्ही, तर मेडिकल काउन्सिल कमिटी आहे एमसीसी. हे काय आहे, एक्झॅक्टली ऑल इंडिया काउन्सिलिंग कंडक्ट करतात. म्हणजे याच्यामध्ये कोणते कॉलेज असणार आहे तर एम्स, जिपमर, एएफएमसी, 15% ऑल इंडिया काउन्सिलिंग आणि डीम टू बी युनिव्हर्सिटी, या सर्वांची काउन्सिलिंग या पोर्टलमधून करण्यात येत असते. आता इथे कशा पद्धतीनं गोष्टी असणार आहेत ते तुम्हाला सांगतो. आता हे अपडेट झालेलं आहे यूजी मेडिकल काउन्सिलिंग. आता इथे NRI ची नोटीस पण आलेली आहे. त्याच पद्धतीने इथे काय सांगितलेलं आहे महत्वाचं अजून दुसरं तर PWD विद्यार्थ्यासाठीची पण एक नोटीस इथे आलेली आहे. ही नोटीस पण तुम्हाला सांगतो. म्हणजे याचा अर्थ पहिली जी गोष्ट असते काय असते तर PWD जे पर्सन विथ डिसॅबिलिटीचे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी नोटीस येते आणि त्यानंतर लगेच पुढचा शेड्यूल येत असतो आणि मग काउन्सिलिंगला सुरुवात होते. साधारणतः MCC कडून स्टेटचा देखील टाइम टेबल जाहीर केला जातो. कशा पद्धतीनं ऑल इंडियाची काउन्सिलिंग झाल्या त्याच्यासोबतच स्टेटचा पण राऊंड कशा पद्धतीने होत असतात हे त्यांनी सांगितलेलं असतं. आता याच्यामध्ये बघा की PWDचे जे विद्यार्थी आहेत तर यांच्यासाठी ते गाईडलाईन्स त्यांनी दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, याच्यामध्ये पण थोडासा चेंजेस आहेत. यावेळेस त्यांनी काय सांगितलेलं आहे की कॅन्डिडेट्स हू विश टू क्लेम सीट अंडर PWD कॅटेगरी आर रिक्वायर्ड टू व्हिजिट ऑफ द मेडिकल असेसमेंट बोर्ड्स ऑफ MCC. त्यांनी काही बोर्ड्सची नावं दिलेली आहेत. यावर्षी ते बोर्ड्स देखील वाढवलेले आहेत. ठीक आहे. अँड सबमिट फॉलोइंग डॉक्युमेंट्स ऍट द बोर्ड टू ऑब्टेन द इलिजिबिलिटी क्रायटेरिया. म्हणजे काय आहे ना, याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया विद्यार्थ्यांसाठी गरजेचा केव्हा असू शकतो तेव्हा हे डॉक्युमेंट देऊन तिथे व्हेरिफिकेशनला जायचं. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितले, नीट UG 2026 स्कोर कार्ड डेमॉन्स्ट्रेटिंग एलिजिबिलिटी ऑफ द MBBS कोर्स, परमनंट UDID कार्ड इश्यूड बाय द डिपार्टमेंट ऑफ द एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटी. म्हणजे UDID कार्ड प्रत्येक विद्यार्थ्याकडे असतंच आहे, ते घेऊन जायचं. सेल्फ सर्टिफाइड ॲफिडेव्हिट डिक्लेअरिंग हिज ऑर हर फंक्शनल ॲबिलिटीज in the format specified in the schedule I, which shall be verified by medical assessment board during the course of assessment. हे घेऊन जायचं. याच्यासोबत तुम्हाला सर्टिफिकेट ॲफिडेव्हिट करून जायचं, सेल्फ ॲफिडेव्हिट करून जायचं आहे तुम्हाला या सर्व डॉक्युमेंट घेऊन. आणि याच्यासोबत अजून काय आहे, सेल्फ सर्टिफिकेशन ॲफिडेव्हिट अपेंडिक्स A चा आहे, ते त्याचा पण फॉर्मॅट आहे. अँड ॲफिडेव्हिट स्पेसिफिक टू द कॅन्डिडेट डिसॅबिलिटी कॅटेगरी इन द प्रिस्क्राइब फॉर्मॅट ऑफ NMC प्रोव्हाइडेड इन अपेंडिक्स B to F. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे विद्यार्थ्यांना जे आता हे सर्वांसाठी नाही, जे विद्यार्थी पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे अपंग प्रवर्गामध्ये येतात त्यांच्यासाठीची ही नोटीस आहे. म्हणजे याचा अर्थ आता याच्यानंतर काउन्सिलिंगला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांनी आता तयारी म्हणजे डॉक्युमेंट सर्व रेडी ठेवायचे आहेत. मी डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला सांगितलेली आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आता असणं गरजेचं आहे आणि या प्रोसेसच्या नंतर लगेच स्टेट काउन्सिलिंगला सुरुवात होत असते. ठीक आहे. अशा पद्धतीचं या गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. मग इथे खाली त्यांनी वेगवेगळे सर्टिफिकेशन्स आहेत, ऑब्जेक्टिव्ह वगैरे बऱ्याचशा बाकीच्या गोष्टी सांगितल्या. आता जे विद्यार्थी या प्रवर्गामध्ये त्यांनी आम्हाला पर्सनली कॉल करायचा, आम्ही सर्व गोष्टी त्यांना सांगणार आहे. ठीक आहे. आणि बाकी अपेंडिक्स आणि अनेक्शर्स त्यांनी इथे खाली फॉर्मॅट तसा दिलेला आहे. तुमची जी डिसॅबिलिटी आहे त्या डिसॅबिलिटीनुसार तुम्हाला इथे जायचं आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला खाली दिसू शकतं अपेंडिक्स आणि सगळ्या गोष्टी. ठीक आहे. याच्यामध्ये इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे सर्व गोष्टी. त्यातल्या महत्वाच्या गोष्टी तर मी तुम्हाला सांगितल्या. आता फक्त याच्यानंतर विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवायचं की या प्रोसेसच्या नंतर आता ह्या काउन्सिलिंग सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. त्या अपेंडिक्स सगळे दिले, सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म जनरल, अपेंडिक्स B काय ॲफिडेव्हिट फॉर डिक्लेअरिंग द हिअरिंग इम्पेअरमेंट, प्रत्येकाचा आता हिअरिंग असेल त्याच्यानुसार ते दिले. ॲफिडेव्हिट फॉर डिक्लेअरिंग द लोकोमोटर डिसॅबिलिटीसाठीचं वेगळं आहे. ॲफिडेव्हिट फॉर डिक्लेअरिंग द लोकोमोटर डिसॅबिलिटी लोअर लिम्ब अँड एक्स्ट्रीमिटी, ॲफिडेव्हिट फॉर द डिक्लेरेशन बाय द पर्सन विथ मेंटल इलनेस याच्यासाठीचा, म्हणजे या प्रत्येकासाठी व्हिज्युअल डिसॅबिलिटी याच्यानुसारचे वेगवेगळे आहेत आणि याचे फॉर्मॅट खाली एक एक दिलेले आहेत. अशा पद्धतीने सेल्फ सर्टिफिकेशन ॲफिडेव्हिट टू बी फिल्ड बाय द ॲप्लिकेंट्स अप्लाइंग अंडर द PWD कॅटेगरी. अपेंडिक्स A ज्याच्यासाठी आहे त्यांनी इथे ते फिलअप करायचं आहे. म्हटलं डिसॅबिलिटी टाईप आहे हे सगळं सांगायचं, त्याच्यानुसार हे करायचं आणि हे सगळं ॲफिडेव्हिट करून घ्यायचं आहे तुम्हाला. नोटराइज ॲफिडेव्हिट तुम्हाला करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं इथं दिलेलं आहे, आय हिअर बाय अफर्म दॅट I possesses the essential competencies at the capable of successfully undertaking the MBBS कोर्स साठी मी आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही ॲफिडेव्हिट करत आहे. I am aware that any false declaration may result in the revocation of my admission. अशा पद्धतीने आहे. आणि हे काय करायचं बघा, इथे सांगितलेलं आहे नोट
पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी अदर दॅन द लोकोमोटर व्हिज्युअल्स मेंटेनन्स विल हॅव टू सबमिट देअर सेल्फ सर्टिफिकेट ॲफिडेविट ॲट आधी हे तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि त्या डेझिग्नेटेड सेंटर वेगवेगळे दिलेले आहेत. सेंटरची लिस्ट देखील तिथं खाली दिलेली आहे. मी ही आपल्या ग्रुपवर देखील शेअर करतो. जे विद्यार्थी पीडब्ल्यूडी क्षेत्रामध्ये येतात तर त्या विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट इनिशिएटिव्ह आहे की तुम्ही हे अपेंडिक्स आधी तयार करायचे. तुमचं डिसेबिलिटी जे आहे त्याच्यानुसार हे करा. सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मॅट तयार करा, त्यांना नोटराईज करून घ्या आणि मग ह्या वेगवेगळे सेंटर जे दिलेत तर महाराष्ट्रातले सेंटर पण याच्यामध्ये आहेत. त्या सेंटरला जायचे तुम्हाला आणि ती प्रोसेस करून घ्यायची आहे. तर थोडक्यामध्ये काय आहे, ऑल इंडिया काउन्सिलिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. साधारणतः 2 ते 3 दिवसात पुढचा टाइम टेबल येऊ शकतो. आणि सर्वात पहिली आणि महत्त्वाची काउन्सिलिंग म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंग, ज्यामध्ये एम्स, जिपमर, AFMC, 15% ऑल इंडिया कोटा, डीम टू बी युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या या सर्वांची काउन्सिलिंग इथून होणार आहे. त्यानंतर आपल्या स्टेटची काउन्सिलिंग सुरू होणार आहे. अशा पद्धतीच्या सर्व प्रोसेस हे तुम्हाला माहिती होण्यासाठी एक्झॅक्टली कशा पद्धतीने फॉर्म भरायचे, हे फॉर्म फिलिंग, त्याचं सर्व गोष्टीचे चॉईसेस, ह्या सर्व गोष्टी आम्ही व्हायब्रंटमध्ये कंप्लीट तुमच्या करून देणार आहे. त्यामुळे असेच महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. थँक्यू सो मच.